दिल्लीचा तख्त, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्ख्या हिंदुस्तानचं रक्त सांडायचं. तो काळ होता 1509चा आणि सुलतान होता अत्यंत क्रूर सिकंदर लोदी. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्या सुलतानासमोर भले भले राजे गुडघे टेकवायचे, तो सुलतान एका संताच्या पायाशी का झुकला? का त्याने स्वतःच्या हातानं गुरुजींचे पाय धुवून ते पाणीप्राशन केलं? चला जाणून घेऊया यामागचं ते खतरनाक ऐतिहासिक रहस्य. जेव्हा सिकंदर लोधीनं गुरु रविदास महाराजांच्या लोकप्रियतेबद्दल आणि त्यांच्या बेगमपुरा म्हणजे समतेच्या विचारांबद्दल ऐकलं, तेव्हा त्याचा अहंकार पेटून उठला. त्यानं ठरवलं की या संताला आपल्या दहशतीनं झुकवायचं. अहंकारानं त्यानं गुरुजींना दिल्लीच्या भव्य दरबारात बोलवलं. सुलतानाला वाटलं होतं की शाही दरबाराची भव्यता आणि म्यानातून बाहेर काढलेली तलवार पाहून गुरुजी घाबरतील आणि त्याच्या अटी मान्य करतील. पण तिथं जे घडलं त्यानं इतिहासच बदलला. गुरुजी दरबारात आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. उलट त्यांच्या चेहऱ्यावरील ब्रह्मतेज पाहून अख्खा दरबार स्तब्ध झाला. सुलतानानं आमिष दाखवलं, धमक्या दिल्या, पण गुरु रविदास महाराजांनी अत्यंत शांतपणे आणि निडरपणे त्याला सत्याचा आणि मानवतेचा आरसा दाखवला. ही फक्त चर्चा नव्हती, तर ते डोळ्यात डोळे घालून केलेलं एक वैचारिक युद्ध होतं. गुरुजींचे निर्भय विचार आणि अफाट ज्ञान इतकं प्रभावी होतं की त्या क्रूर सुलतानाचे हात त्याच्या तलवारीपर्यंत पोहोचलेच नाहीत. सूर्याला बंदी बनवण्याची ताकद कोणत्याही अंधारात नसते, हे गुरुजींनी सिद्ध केलं होतं. सुलतानाला जाणीव झाली की त्याच्या सत्तेची ताकद या महापुरुषाच्या ज्ञानासमोर शून्य आहे. क्षणार्धात सुलतानाचा अहंकार गळून पडला. त्यानं आपला अहंकार बाजूला ठेवला आणि त्याच भर दरबारात गुरुजींची माफी मागितली. अत्यंत आदरानं त्यानं गुरुजींचे पाय धुतले आणि ते पाणी म्हणजेच चरणामृत प्राशन केलं. ज्या बादशहासमोर जग थरथर कापत होतं, तो बादशहा स्वतः गुरुजींच्या चरणी नतमस्तक झाला होता. हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर गुरु रविदास महाराजांच्या समतावादी विचारांचा सर्वात मोठा विजय होता. हा आहे आमचा खरा इतिहास, जो जगानं दाबून टाकला. पण आता रविदासिया वर्ल्ड हा स्वाभिमानी आवाज घराघरात पोहोचवेल. जर तुम्हाला तुमच्या महापुरुषाचा हा गौरवशाळी इतिहास आवडला असेल, तर व्हिडिओला आत्ताच शेअर करा आणि आपल्या हक्कांचे यूट्यूब चॅनल रविदासिया वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच क्रांतिकारी इतिहासासाठी जोडलेले रहा. क्रांतिकारी जय रविदास, जय बाबू जगजीवन राम.